आपण सातत्यानं म्हणतोय गांधीवाद, अहिंसा या शब्दांचा आपल्या चर्चेमध्ये वापर होतोय. आंबेडकरांचं म्हणजे तू भारतातलं तुझं पहिलं पाऊल हे त्या आंबेडकरांच्या पुस्तकानं झालं. तिच्यावरून कॉन्ट्रोवर्सी झाली, दॅट्स अ डिफरंट पार्ट. पण आंबेडकरी विचारांचा वारसा सांगत तू आला. ऍड्रेस करून टाकू एकदा. हो प्लीज. मित्रांनो, अमेरिकेत होतो मी. अमेझॉनवर दुसरी कोणती पुस्तक अवेलेबल नव्हती. बरं. आणि त्यामुळे तू ते हरकत आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आंबेडकरांचा चेहरा घेऊन, कारण आम्ही अण्णांचं आंदोलन बघितलं त्याला गांधींचा चेहरा समोर ठेवला गेला होता, आंबेडकरांचा चेहरा ठेवून आणि आंबेडकरी विचारांचा वारसा सांगून हे आंदोलन पुढे न्यावं असं तुला का वाटलं? सर, लहानपणापासून माझ्या मनात एक खंत होती. मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा म्हणायचे, अरे आंबेडकरचं तुमचा आहे. तुमचा म्हणजे कोणाचा? हे मी लहानपणापासून बघत आलोय. तर कुठं ना कुठं माझ्या मनात ते होतं थोडं की असं वेगळं का करण्यात येतं दरवेळेस. तर त्यामुळे मला आता एक मीडियम भेटलं होतं, एक प्लॅटफॉर्म भेटलं होतं. त्या मीडियम प्लॅटफॉर्ममधनं मला सांगायचं होतं लोकांना, आंबेडकर हे एका समाजाची नाहीये, आंबेडकर ह्या पूर्ण देशाचे. आणि दलितांपेक्षा जास्त आंबेडकरांनी कोणासाठी काही केलं असेल तर ते महिलांसाठी केलेलं आहे. जर आंबेडकर नसते तर महिलांना राईट टू एज्युकेशन भेटलं नसतं, राईट टू एम्प्लॉयमेंट भेटलं नसतं, आणि सगळ्यात विशेष म्हणजे आई बापाची प्रॉपर्टी भेटली नसती. आजही महिलांना त्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला असता. आणि चाइल्ड मॅरेजही त्यांनीच बॅन केली आहे. चाइल्ड मॅरेज जर बॅन नसतं केलं त्यांनी तर अजून कितीतरी दशक आपल्या स्वातंत्र्यानंतरही महिलांना चाइल्ड मॅरेज थांबवण्यासाठी झगडावं लागलं असतं. आणि ते कुठून झगडले असते? त्यांच्याकडे तर काही अधिकारच नव्हते ना. अधिकारच नव्हते त्यांना. तर महिलांना सगळ्यात जास्त, दलितांपेक्षा जास्त अधिकार आंबेडकरांनी महिलांना दिलेले. आणि फक्त महिलांनाच नाही, आपल्या देशात जी वर्किंग क्लास आहे, डेली वेज लेबरर्स आहेत, ज्यांना आपण कामगार मजदूर म्हणतो, त्यांचे काय वेळ असले पाहिजे ठराविक काम करायचे, त्यांचं शोषण नाही झालं पाहिजे कुठूनच, आणि त्यांना एक ठराविक मिनिमम वेज भेटला पाहिजे, डिग्निफाईड पे भेटला पाहिजे. हे आंबेडकरांनीच ठरवलेलं आहे. तर माझ्या मनात ती खंत होती, तुम्ही का आंबेडकरांना लिमिट करता? याच्यात पॉलिटिशियन्सनी खूप हे केलं. त्यांनी आंबेडकरांना जाणून बुजून दलित समाजापुरतं लिमिटेड ठेवलेलं आहे. आंबेडकर हे एका समाजाचे नाही, पूर्ण देश त्यांच्या दिलेल्या संविधानावर चालतोय. 50% पेक्षा जास्त महिला आज आपल्या देशात आहे. त्या महिलांना अधिकार आंबेडकरांनी दिलेले आहे. तर हे विसरून चालणार नाही. मला तेच सांगायचं होतं की जय भीमचा जो नारा आहे तो दलितांचा नारा नाहीये. तो नारा प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे जो अन्याय विरोधात लढतोय. तो नारा प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे ज्याचं शोषण होतंय सिस्टमकडून. तो त्याचा नारा आहे तो.